मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई पोलीस भरतीसाठी या ठिकाणी अतिसंभाव्य 50 ते 55 प्रश्न आपण घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय आणि खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत प्रामाणिकपणे सर्वांना शेवटपर्यंत पाहायचा आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि आपल्या या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला येणाऱ्या नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील। तर मित्रांनो, वेळ न करता सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला। आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे स्थापन केले? याचं राईट उत्तर आहे मुंबई। भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई येथे स्थापन केले। जर विचारलं कोणत्या साली स्थापन केले, तर मित्रांनो 1927 या साली भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र स्थापन केले। चला पुढे आपण पुढच्या प्रश्नाकडे। आपला पुढील प्रश्न आहे, 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? याचं उत्तर आपण पाहू शकता। याचं राईट उत्तर आहे बॉम्बे हेरॉल्ड। मित्रांनो, बॉम्बे हेरॉल्ड हे 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र होय। चला पाहूया मित्रांनो आपला पुढील प्रश्न क्रमांक 3, आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज कोणत्या शहरात आहे? याचं राईट उत्तर आहे मुंबई। आपण पाहू शकता, आशियातील जर सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज जर सांगायचं झालं तर हे मुंबई हे शहरात आहे। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न आपल्यासमोर, समृद्धी महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो? याचं राईट उत्तर आहे मित्रांनो, समृद्धी महामार्ग हा मुंबई ते नागपूर या दोन शहरांना जोडतो। मित्रांनो, समृद्धी महामार्ग हा जवळपास 701 किलोमीटर अंतर आहे। समृद्धी महामार्गाचे 701 किलोमीटर लक्षात ठेवायचं आहे। आणि मित्रांनो, समृद्धी महामार्ग हा जवळपास 10 जिल्ह्यातून जातो, 10 डिस्ट्रिक्टमधून हा समुद्री महामार्ग जातो समृद्धी। चला पाहू मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 5, कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? याचं राईट उत्तर पाहू शकता मित्रांनो, सह्याद्री हा कोकणातील नद्यांचा प्रमुख पर्वत जलविभाजक आहे। मित्रांनो, सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 6, 2005 साली मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता मित्रांनो, मिठी नदीमुळे मुंबईमध्ये 2005 साली पूरस्थिती निर्माण झाली होती। चला पाहूया पुढील प्रश्न, सुपारी संशोधन केंद्र कोकणातील कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं राईट उत्तर आहे मित्रांनो, सुपारी संशोधन केंद्र हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे। मित्रांनो, जर रायगडमध्ये विचारलं तर कोठे आहे? श्रीवर्धन येथे सुपारी संशोधन केंद्र आहे, हे आपण ध्यानात ठेवायचं आहे। मित्रांनो, जर प्रश्न नवीन वाटला तर लगेच नोट डाऊन करता चालायचं आहे। चला पाहूया पुढील प्रश्न, मुंबईतील डॅश डॅश नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते? याचं राईट उत्तर आहे मिठी नदी ही माहीमच्या खाडीत लुप्त होते। चला पाहूया पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करा। प्रश्न क्रमांक 9, काळा घोडा उत्सव दरवर्षी कोणत्या शहरात साजरा होतो? याचं राईट उत्तर आहे मुंबई शहरामध्ये काळा घोडा उत्सव हा जास्त साजरा होतो किंवा साजरा केला जातो मुंबई शहरात। चला पाहूया पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग 3 ने कोणती 2 शहरे जोडली आहेत? याचं राईट उत्तर आहे मुंबई ते आग्रा हे राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे 3 याने 2 शहरे जोडली आहेत, मुंबई ते आग्रे। मित्रांनो, जर विचारलं नॅशनल हायवे 4 ने कोणती 2 शहरे जोडली आहेत, तर मित्रांनो नॅशनल हायवे 4 ने मुंबई व चेन्नई हे 2 शहरे जोडली आहेत। नॅशनल हायवे 4 मुंबई ते चेन्नई। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 11, मुंबई हा हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? याचं राईट उत्तर आहे मित्रांनो, पेट्रोलियम या संबंधित मुंबई हे नाव या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे। चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 12,
मुंबई ते ठाणे भारतातील पहिली रेल्वे कोणत्या साली धावली? याचं राईट उत्तर आहे 1853 या साली मुंबई ते ठाणे भारतातील पहिली रेल्वे धावली. जर मित्रांनो डेट विचारली तर डेट आहे 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे ही ट्रेन धावली. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जातात? मित्रांनो याचं राईट उत्तर आहे अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जातात. महत्त्वाचा प्रश्न. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. डॅश डॅश साली कावसजी नानाबाई दावर यांनी पहिली कापड गिरणी मुंबईत सुरू केली. याचं राईट उत्तर मित्रांनो पाहू शकता 1854 साली कावसजी नानाबाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता अंदमान निकोबार हा केंद्रशासित प्रदेश लोकसंख्येची सर्वात घनता कमी असलेला केंद्रशासित प्रदेश आहे. सर्वात कमी घनता. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. जगातील सर्वात जुने संग्रहालय कोणत्या शहरात सापडले आहे? याचं राईट उत्तर आहे ऊर या शहरामध्ये जगातील सर्वात जुने संग्रहालय सापडले आहे. मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे, नोट डाऊन करू शकता. चला पाहूया पुढील प्रश्न. ध्रुव अणुभट्टी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो ध्रुव अणुभट्टी ही मुंबई शहरात आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाची स्थापना केव्हा झाली? मित्रांनो सन 1962 साली महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगची स्थापना झाली 1962. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. डॅश डॅश शतकात ब्रिटिशांनी 7 बेटांचा एक करून मुंबईची निर्मिती झाली. मित्रांनो याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये द्यायचं आहे. मित्रांनो कोणत्या शतकात 7 बेटांचे मिळून मुंबई शहर तयार झालं याचं मला उत्तर प्रत्येकाने कमेंटमध्ये द्यायचं आहे. उत्तर चुकलं तरी चालेल पण प्रयत्न मात्र नक्की करा. चला पाहूया पुढील प्रश्न. महाराष्ट्राची अधिकृत प्रशासकीय राजधानी म्हणून मुंबई शहराला कोणत्या दिवशी दर्जा मिळाला? याचं राईट उत्तर आहे 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र अधिकृत प्रशासकीय राजधानी म्हणून मुंबई या शहराला दर्जा मिळाला आहे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष कोण होते? याचं राईट उत्तर आहे नाग चंदावरकर हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. मित्रांनो यांनी सन 1900 या साली लाहोर अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. सन 1900 हे आपणास ध्यानात ठेवायचे आहे. प्रश्न विचारला उलटा विचारला तरी आपलं उत्तर हे चुकलं नाही पाहिजे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 22. मान्सून पाऊस कोणत्या देशात पडत नाही? मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे इराण या देशामध्ये मान्सून हा पाऊस पडत नाही आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोठे आहे? मित्रांनो ध्यानात ठेवायचं आहे जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू मुंबई शहरात आहे. महाराष्ट्राची राजधानी आपली मुंबई. चला मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्यायची आहे. नागानंद रत्नावली प्रियदर्शिका हे ग्रंथ हर्षवर्धनने लिहिले. हे पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे पंचतंत्र हा ग्रंथ विष्णू शर्मा यांचा आहे. मी 2 मिनिट थांबतो. 4 ऑप्शनपैकी आपला ऑप्शन टिक करायचं आहे किंवा ध्यानात ठेवायचं आहे. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. याचं उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत, जे की नागानंद रत्नावली आणि प्रियदर्शिका हे ग्रंथ हर्षवर्धनने लिहिले आहेत आणि पंचतंत्र हा ग्रंथ विष्णू शर्मा यांचा आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. सन 1534 साली पोर्तुगीजांनी डॅश डॅश यांच्याकडून मुंबई काबीज केली होती. तर मित्रांनो हे विधान बरोबर आहे. 1534 साली पोर्तुगीजांनी मुंबई काबीज केली होती. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न आहे हिरा चमकदार दिसतो कारण? याचं राईट उत्तर आहे पूर्ण आंतरिक परावर्तन असल्यामुळे हिरा हा चमकदार दिसतो. विज्ञानचा महत्त्वाचा प्रश्न आहे, रिपीटेड प्रश्न आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 27. राष्ट्रीय परिषदेचे पहिले अधिवेशन कोठे भरले? याचं राईट उत्तर आहे राष्ट्रीय परिषदेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले. मित्रांनो याबद्दल सांगायचं झालं तर याचे अध्यक्ष हे योमेशचंद्र बॅनर्जी हे होते राष्ट्रीय परिषदेचे पहिले अध्यक्ष. आणि 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली
आपणास माहीत असेलही. चला पाहूया पुढील प्रश्न. भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात? याचं राईट उत्तर आहे भूकवचाच्या वरच्या भागाला मित्रांनो सियाल असे म्हटले जाते. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी मित्रांनो आपणास पुन्हा रिक्वेस्ट करतो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. चला पाहूया प्रश्न क्रमांक 29. संत चळवळीचे केंद्र कोणते होते? याचं राईट उत्तर आहे पंढरपूर हे संत चळवळीचे केंद्र होते. पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यामधील आहे. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 30. मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा चार्ल्स डॅश डॅश याला त्याच्या विवाह प्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले होते. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. याचं राईट उत्तर आहे चार्ल्स दुसरा याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी त्याला दिले होते किंवा आंदोलन केले होते. याचं राईट उत्तर आहे चार्ल्स दुसरा. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 31. चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोठे आहे? याचं राईट उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर येथे चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय आहे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 32. कोणत्या देवीच्या नावावरून मुंबई हे नाव 7 बेटांना देण्यात आले? मित्रांनो याचं राईट उत्तर आहे मुंबादेवी या देवीच्या नावावरून मुंबईला 7 बेटांचे नाव देण्यात आले. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 33. जर्मनी हा देश कोणत्या नदीवर बसलेला आहे किंवा वसलेला आहे? मित्रांनो स्पिरिट या नदीवर जर्मनी हा देश बसलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 34. मुंबई येथे मूळ कोणत्या जमातीचे वास्तव्य होते? याचं राईट उत्तर आहे कोळी. मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला मुंबईच्या येणाऱ्या भरतीमध्ये विचारले आहेत, म्हणून हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला पुढील प्रश्न. कावसजी जहागीर हॉल व जहागीर आर्ट गॅलरी कोठे आहे? याचं राईट उत्तर आहे मुंबई शहरामध्ये कावसजी जहागीर हॉल व जहागीर आर्ट गॅलरी आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. मनोहर जोशी या मुख्यमंत्र्यांच्या काळात बॉम्बे या शहराचे नामकरण डॅश डॅश केले गेले? याचं राईट उत्तर आहे मुंबई. जेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी होते मित्रांनो तेव्हा बॉम्बे शहराचे नामकरण मुंबई असे करण्यात आले 1995च्या दरम्यान. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 37. भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? याचं राईट उत्तर आहे हैदराबाद येथे भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. जांभी मृदा प्रामुख्याने डॅश डॅश व डॅश डॅश या जिल्ह्यात आढळते? याचं उत्तर आपण पाहू शकता स्क्रीनवर. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जांभी मृदा प्रामुख्याने आढळते, जी की कोकणातील जिल्हे आहेत. मित्रांनो कोकणामध्ये 7 जिल्हे आहेत, हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. चला पुढील प्रश्न. रेडी बंदर हे कोणत्या तालुक्यात आहे? मित्रांनो याचं राईट उत्तर आहे रेडी बंदर हे वेंगुर्ला तालुक्यात आहे. जर विचारलं रेडी बंदर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो रेडी बंदर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे रेडी बंदर. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 40. मुंबई शहर किती पोलीस विभागात विभागले आहे? याचं राईट उत्तर आहे 7 पोलीस विभागामध्ये मुंबई हे शहर विभागले आहेत. आणि मित्रांनो आपण सांगितलं आहे कोकण विभागामध्ये 7 जिल्हे आहेत आणि येथे पोलीस विभागसुद्धा 7 आहे, हे आपणास ध्यानात ठेवायचं आहे. चला पुढील प्रश्न. सुंबरान हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे? याचं राईट उत्तर आहे धनगरी नृत्य आहे मित्रांनो. सुंबरान हा शब्द धनगरी नृत्यामध्ये वापरला जातो. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 42. मुंबईमधून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? याचं राईट उत्तर आहे मित्रांनो मुंबईमधून लोकसभेचे 6 सदस्य निवडले जातात, 48 पैकी 6. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 43. कुकडी, खर्रा, इंद्रायणी, सीना, नीरा, मुळा, मुठा, घोड या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? मित्रांनो ह्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत, ज्यावरील दिल्या आहेत कुकडी, खर्रा, इंद्रायणी, नीरा, मुळा, मुठा. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 44. तुळशी आणि विहार या तलावातील पाणी डॅश डॅश येथे जलशुद्धीकरण केंद्रात केले जाते?
मित्रांनो, भांडूप येथील जलशुद्धीकरण केंद्रात तुळशी आणि विहार या तलावातील पाणी शुद्ध केले जाते. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. पुढील प्रश्न विज्ञानचा आहे. कांदा ही डॅश डॅश वनस्पती आहे. याचं राईट उत्तर आहे मित्रांनो, कांदा ही एकबीजपत्री वनस्पती आहे. मित्रांनो, कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येते? जर आपणास माहीत असेल तर उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. चला पाहूया पुढील प्रश्न. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत डॅश डॅश येथे आहे. याचं राईट उत्तर आहे, चर्चगेट या ठिकाणी पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे. मित्रांनो, आपण जर विचारलं मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे, तर मित्रांनो मध्य रेल्वेचे मुख्यालय हे CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ही आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. आठवणीतील मुंबई या पुस्तकाचे लेखक कोण? हे उत्तर आपण पाहू शकता, प्रसाद मोकाशी यांचं पुस्तक आहे मित्रांनो आठवणीतील मुंबई, प्रकाश मोकाशी. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. मुंबई उपनगर हा डॅश डॅश वा जिल्हा निर्माण झाला आहे. मित्रांनो, मुंबई उपनगर हा 31वा जिल्हा निर्माण झाला आहे. नोट डाऊन करत चालायचं आहे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 49. सन 2011च्या जनगणनेनुसार मुंबई शहराचा साक्षरता दर किती होता? मित्रांनो, 89.2 इतका जनगणना दर होता मुंबई शहराचा 2011च्या जनगणनेनुसार. आपण नोट डाऊन करू शकता. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काही सोपे प्रश्न घेतले आहेत, काही मीडियम घेतले आहेत, काही हार्ड क्वेश्चन घेतले. अशाच प्रकारचे क्वेश्चन आपल्या येणाऱ्या मुंबई भरतीला नक्की दिसणार आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. 31 मार्च 1867 रोजी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? याचं राईट उत्तर आहे, आत्माराम पांडुरंग यांनी 1867 साली आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 51. डॅश डॅश यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हटले जाते. मित्रांनो, आपणास माहीत असेल नारायण मेघाजी लोखंडे यांना गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हटले जाते. मित्रांनो, यांच्यामुळेच आपल्याला रविवारची सुट्टी मिळाली आहे, नारायण मेघाजी लोखंडे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. शेवटचा प्रश्न आहे आपल्या आजच्या व्हिडिओचा. डॅश डॅश या कालव्याच्या निर्मितीमुळे मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर ठरले आहे. याचं राईट उत्तर आहे मित्रांनो, सुएझ कालवा यामुळे निर्मितीमुळे मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर ठरले आहे. राईट उत्तर पाहू शकता, सुएझ कालवा. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटू आपण अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.